ही आयुर्वेदिक वैद्य खूप पथ्य सांगतात ना, पण एक जाणून घ्या ना, ही सगळी पथ्य ही तुमच्याच फायद्याची आहेत. कारण पथ्ये सती गदार्थस्य किम औषध सेवनम, म्हणजे जो रुग्ण उत्तम पद्धतीने सांगितलेली पथ्य पाळतो, त्याला औषधाची गरजच काय? तर ही जी पथ्य असतात, ही पण प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट्स या प्रकारात येत नाहीत बरं का. तर वात, पित्त आणि कफ याच पद्धतीने सांगितली जातात. फॉर एक्झाम्पल, जसं कुणाला वाताचे काही आजार असतील, सांधेदुखी, मायग्रेन वगैरे, तर त्यांना कडधान्य खाऊ नका म्हणून सांगितलं जातं. जर कोणाला पित्ताचे त्रास असतील, तर त्यांना आपण गरम मसालेदार पदार्थ हे खायला बंदी करतो. आणि जर कोणाला कफाचे त्रास असतील, तर त्यांनी थंड फळं जसं चिक्कू, केळी यांना अवॉइड केलं पाहिजे. तर ही जी पथ्य सांगितलेली आहे त्याचा फायदा काय? स्वास्थ्य अनुवृत्तीकरम रोग उच्छेदनार्थमच, म्हणजे तुमचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी आणि जो कोणता झालेला रोग आहे त्याचं उच्चाटन करण्यासाठी या पथ्याचा तुम्हाला फायदा होतो.